खटाव तालुक्यातील राजाचे कुर्ले येथील तलाठी व कोतवाल या दोघांवरही लाच प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे। बोजा नोंदीसाठी 4,000 रुपयांची मागणी करून 3,000 रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले। या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी ही कारवाई केली। यामध्ये तलाठी विलास पांडुरंग नागरगोजे वय 51 सध्या राहणार पुसेसावळी तालुका खटाव मूळ राहणार पाटोदा जिल्हा लातूर व कोतवाल जगन्नाथ नामदेव उमापे वय 49 राहणार राजाचे कुर्ले अशी दोन्ही संशयित आरोपींची नावे असून यातील कोतवालाने तलाट्यासाठी पैसे स्वीकारले आहेत। या प्रकरणातील तक्रारदार यांचा सहकार क्रेडिट संस्थेचे 50,000 रुपयांचे कर्ज मंजूर झाले आहे। मात्र तक्रारदार यांच्या मिळकतीवर बोजा आहे। त्या संबंधी ग्रामपंचायत येथे बोजा नोंदीची प्रक्रिया करायची होती। संबंधित प्रक्रियेसाठी संशयित दोघांनी लाचेची मागणी केल्याने तक्रारदार यांनी सातारा एसीबी मध्ये तक्रार दिली। एसीबी विभागाने तक्रारीची पडताळणी केली असता लाचेची मागणी होत असल्याचे समोर आले। त्यानंतर लाचेची रक्कम मंगळवार दिनांक 4 ऑगस्ट रोजी घेण्याचे ठरल्यानंतर एसीबीने सापळा लावला। त्यानुसार दोन्ही संशयितांना एसीबी विभागाने ताब्यात घेतले असून औंध पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे।